करिअरची सगळ्यात पहिली पायरी 10वी आहे. 10वी नंतर मुलांना सायन्सला टाकावं, कॉमर्सला की आर्ट्सला? आम्ही बहुतेक वेळा मुलांना सांगतो की एक ट्रायंगल आहे. तो ट्रायंगल काय आहे? आवड, क्षमता आणि संधी. म्हणजे मुलांची असणारी आवड, त्यासोबत त्या आवडीच्या क्षेत्रात असणाऱ्या त्यांच्याकडे क्षमता आणि त्या क्षेत्रात असणाऱ्या संधी, हा एक बेसिक आम्ही ट्रायंगल वापरतो. पण जर जर आपल्याकडे पेपर पेन्सिल टेस्ट आहे, आज सायकोमेट्रिक टेस्ट आहे की ऑनलाईन घेतली जाते, या टेस्टच्या मदतीनं पण मुलांना चांगल्या प्रकारे गायडन्स मिळतो. त्याचबरोबर करिअरबद्दल मार्गदर्शन मिळतं, त्याचाही मुलांनी फायदा करून घ्यावा. किंवा काउन्सिलर आपल्या मुंबईमध्ये खूप सारे उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाचे आज पाहिलं तर जवळपास 400 काउन्सिलर आहेत तिथं, ज्या ACRTच्या वेबसाईटवरती. तिथूनही फायदा काउन्सिलरला विचारावं आणि त्यांच्याकडूनही नॉलेज घ्यावं. म्हणजे जर पालकांची आणि विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर हे शक्य आहे, याबद्दलची माहिती. नाहीतर जनरली आज जे प्राचीन किंवा पूर्वीपासून जे ट्रेंड चालू झालेला आहे की आर्ट्सला जायचं किंवा मला आर्ट्सला जायचं आहे, मला सायन्सला जायचं आहे, कॉमर्स जायचं, का जायचं आहे, हा प्रश्न जर प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडला तर आपल्याला वाटतं की याबद्दलचे जी गोंधळ होतोय तो गोंधळ कमी होईल.